हा पापड बघा, कढई सुद्धा अपुरी पडेल इतका मस्त फुलला आहे। तळल्यानंतर हा पापड अक्षरशः चौपट फुलतो आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही। हातात घेतला तरी इतका हलका वाटतो की जणू काही हवेसारखाच। रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते। येथील सुपीक जमिनीमुळे उत्कृष्ट प्रतीचा तांदूळ पिकवला जातो। याच तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात। त्यापैकी पोह्याचे पापड हे खास आणि अतिशय प्रसिद्ध असे पदार्थ आहे। तळल्यानंतर हा पापड इतका सुंदर फुलतो की पाहूनच तोंडाला पाणी सुटते। खुसखुशीत, हलका आणि अजिबात तेलकट नसलेला। आवाजावरून आपल्या लक्षात आलंच असेल किती खुसखुशीत पापड तयार झाला आहे आणि अजिबात तेलकट झाला नाही। आज आपण 1 किलोच्या मापामध्ये हे पोह्याचे पापड पाहणार आहोत। पापड बनवताना पापड खाराचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते। जर पापड खार थोडासाही जास्त झाला तर पापड लाल होऊ शकतात किंवा कमी झालं तर पापड फुलत नाही। चला तर मग पाहूया अचूक प्रमाणामध्ये ही पापडाची रेसिपी। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम आपण नेहमी वापरतो तेच कांदे पोहे करण्यासाठीचे पोहे इथे घेतले आहेत। हे पोहे थोडेसे दमट असतात। असेच दळले तर त्याचे बारीक पीठ होत नाही, म्हणून हे पोहे आधी उन्हात चांगले वाळवून घ्यायचे। जर उन्हाची सोय नसेल तर गॅसवर हलके गरम करून घ्यायचे आहे। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि हे पोहे थोडे थोडे भाजून घेणार आहे। हे पोहे भाजल्यामुळे यातील ओलावा कमी होतो आणि दळल्यानंतर पोह्याचे छान बारीक पीठ तयार होते। आज आपण 1 किलो प्रमाणामध्ये पोह्याचे पापड पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो पोहा घेतला आहे। पोहे छान चाळून घेतले आहे आणि निवडून घेतले आहेत आणि नंतर आपण हे पोहे भाजून घेत आहोत। हे पोहे आपण हलकेसेच गरम करून घेतले होते आणि गार झाल्यावर घरघंटीमधून हे दळून घेतलं आहे। पहा, बारीक असं पीठ आपलं तयार आहे। आता हे पीठ आपण चाळून घेऊया। पीठ जरी बारीक वाटत असले तरी चाळणे खूप गरजेचे असते, कारण गिरणीत दळताना यामध्ये एखादा बारीक कचरा, कण किंवा जाडसर तुकडे मिसळले असू शकतात। चाळल्यामुळे हे सर्व वेगळे होतात आणि आपल्याला एकसारखा पीठ मिळतो। पापड छान मऊ आणि तळताना व्यवस्थित फुलण्यासाठी पीठ एकजीव गुठली रहित असणे खूप महत्त्वाचे आहे। जर पिठात जाड कण राहिले तर पापड लाटताना तडा जाऊ शकतो किंवा तळताना नीट फुलत नाही। पीठ चाळल्यामुळे पिठात हवा मिसळते, त्यामुळे पापड अधिक हलके आणि खुसखुशीत तयार होतात। पीठ आपण इथे चाळून घेतलं आहे। आता यामध्ये साहित्य मिसळून घेऊया। तर सर्वप्रथम इथे मी मीठ घालत आहे। आज मी इथे कमी प्रमाणात पोह्याचे पापड बनवत आहे। तुम्हाला 1 किलो प्रमाणासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तुम्हाला 1 किलो पापड करायचे असतील तर दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घ्या। 1 किलोपेक्षा जास्त करायचे असतील तर साहित्य त्याच्या दुप्पट प्रमाणात घ्या आणि 1 किलोपेक्षा कमी करायचे असतील तर साहित्य अर्ध्या प्रमाणात घ्या। या पिठामध्ये पापड खार आणि मीठ घातलं आहे, हिंग पण घातला आहे। इथे जिरा पावडर घेतला आहे। जिरा तव्यावर भाजून त्याची पावडर बनवून घेतली होती। 2 चमचे जिराचं पावडर घातला आहे। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। पोह्याचे पापड मध्ये लाल तिखट एव्हरेस्टच वापरा, म्हणजे तिखटपण आणि रंग पण छान येतो। सगळे साहित्य मिसळून घेऊया। इथे आपलं पापडाचं प्रीमिक्स तयार आहे। तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण 1 किलो पिठाचे पापड लाटणे शक्य नसेल तर यामधून थोडे थोडे प्रीमिक्स घेऊन पापड बनवू शकतो। त्यासाठी 1 कप किंवा 1 वाटी प्रमाणासाठी घ्या आणि हे प्रीमिक्स मोजून घेऊया। ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही हे प्रीमिक्स मोजून घेत आहे त्याचा 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आज मी इथे 2च कप पिठाचं पापड बनवून दाखवणार आहे। तर हा 1 कप आणि हा दुसरा कप, 2 कप मी इथे पीठ घेतला आहे। 2 कप पिठासाठी आपण इथे 3 कप पाणी घेणार आहोत आणि हे व्यवस्थित प्रमाण आहे। हा 1 कप, हा दुसरा कप आणि हा तिसरा कप। हे पाणी गॅसवर ठेवूया, चांगले उकळून घेऊया। पहा, पाण्याला खळखळून उकळी आली आहे। आता हे उकळतं पाणी पिठामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिसळून घेऊया। पाणी घातल्यानंतर सुरुवातीला पीठ तुम्हाला थोडे पातळ वाटू शकते, पण पोहे पाणी शोषून घेतात आणि काही वेळाने हेच पीठ योग्य घट्ट होते। त्यामुळे आता पाणी जास्त वाटले तरी काळजी करू नका, पाण्याचे प्रमाण बरोबर आहे। हे मिश्रण तळापासून व्यवस्थित एकजीव होईल असे छान मिक्स करून घ्या। आपण इथे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता यावर एक ताट झाकूया आणि 15 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवूया। 15 मिनिटात हे पीठ सगळं पाणी शोषून घेतं आणि पीठ छान घट्ट होतो।
पीठ छान घट्ट झाले आहे। आता हे पीठ एका प्लास्टिकच्या पिशवीवर काढून घेऊया। संपूर्ण पीठ आपण नीट बाहेर काढले आहे। तुम्ही पाहू शकता थोडेसेही पीठ वाया गेलेले नाही। आपण हे पीठ थेट गॅसवर शिजवतो तेव्हा बराचसा पीठ भांड्याच्या तळाला चिटकतो आणि पीठ वाया जातो। पण या पद्धतीने पापड तयार केले तर पीठ अजिबात वाया जात नाही आणि पापडही छान मऊ एकसारखे आणि कुरकुरीत होतात। आता हे पीठ या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। पीठ चांगले मऊ आणि लुसलुशीत होईपर्यंत नीट मळणे खूप महत्त्वाचे आहे। जितके चांगले मळाल तितके पापड छान तयार होतात आणि लाटताना फाटत नाहीत। खरं तर पापड बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळणे। मेहनत इथेच आहे। पीठ व्यवस्थित मळून घेतले तर पुढचे सगळे काम अगदी सोपे होतात। सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथे मला पीठ मळत 10 मिनिटं झालेली आहेत आणि यामध्ये तुम्हाला गुठळ्या कुठे दिसणार नाही। सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आणि छान मऊ लुसलुशीत पीठ आपलं तयार झालं आहे। आता या पिठामधून थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि या पिठाचे असे लाट्या पाडून घ्यायचे आहेत। एकसारखे छोटे छोटे गोळे इथे मी तयार करून घेत आहे। या पद्धतीचे तुम्ही पाहू शकता। इथे मी पापडांसाठी एकसारखे गोळे असे तयार करून घेतले आहेत आणि हे मळलेलं पीठ असं उघडं न ठेवता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे झाकून ठेवूया म्हणजे पीठ कडक होणार नाही। आणि हे लाट्यांचे आता पापड बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे। यावर एक प्लास्टिकचं गोल आकार कट करून घेतला आहे। त्याच्यावरून अजून एक प्लास्टिक घेतला आहे आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे पापड पिठावर देखील लाटून घेऊ शकता। इथे मी लाटून एका डब्याच्या झाकणाने कट करून घेतला आहे म्हणजे आपले पापड सगळे एकसारखे गोल असे तयार होतात। इथे एक पापड हा तयार झाला आहे। आणखी एक पापड लाटून घेऊया। हा पापड आपण कोरड्या पिठावर लाटत आहोत। अशा प्रकारे एक पापड पिठावर लाटून दाखवते। पहा मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत। तुम्हाला जी पद्धत सोयीची आणि आवडेल ज्या पद्धतीने आपण पापड लाटून घेऊ शकता। इथे मी पातळ असा पापड लाटून घेतला आहे आणि पाहू शकता कुठे तडा गेलेला नाही किंवा कुठे पापड आपला चिरला नाही। दोन्ही पद्धतीचे इथे मी पापड लाटून घेतले आहेत। आणि जर का तुम्हाला पापड लाटताच येत नसेल तर या पद्धतीने मशीनवर देखील तुम्ही हे पापड करू शकता। अगोदर मशीनमध्ये प्लास्टिकचं गोलाकार केलेलं ठेवायचं आहे। त्यानंतर त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा, आणखी वरती एक प्लास्टिकचा गोलाकार ठेवायचा आणि प्रेस करायचं आणि या पद्धतीने गोल पातळ असा पापड तयार होतो। याच पद्धतीने आपण आता सगळे पापड बनवून घेऊया। एक पापड झालं की लगेच वाळत घालण्यापेक्षा आपण एकदाच 5 ते 6 पापड बनवून घेऊया आणि नंतर एकदाच सगळे पापड वाळत घालूया। तर इथे मी घरातच एक प्लास्टिकचं कापड अंथरलं आहे आणि त्यावर हे पापड वाळत घालणार आहे। घरातच एक दिवस सुकून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये। इथे 2 दिवस आपण हे पापड वाळवून घेतले आहेत आणि पापड आता आपले तळण्यासाठी तयार आहेत। रंग पण पापडाला खूपच छान आला आहे। चला तर आता पापड आपण तळून पाहूया। गरम तेलात टाकताच पहा पापड किती सुंदर फुलत आहे। पापड चौपट पाचपट फुलून वर येतोय। रंगही अगदी सुरेख आला आहे। याचे मुख्य कारण म्हणजे साहित्याचे प्रमाण अगदी अचूक आणि योग्य घेतलेले आहे, म्हणून आपले पापड इतके परफेक्ट तयार झाले आहेत। पापड बनवताना पापड खाराचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते। जर पापड खार थोडासाही जास्त झाला तर पापड लाल होऊ शकतात किंवा कमी झालं की पापड फुलत नाहीत। त्यामुळे प्रत्येक साहित्याचे योग्य मोजमाप असणे अत्यंत गरजेचे असतात। पापड आपण तळून पाहिले, आता तोडूनही पाहूया खरोखरच कुरकुरीत झाले आहेत की नाही। तर पहा तोडताना कसा छान आवाज येतो आहे। यावरूनच कळले की पापड किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झाले आहेत। हलके आणि परफेक्ट टेक्स्चरचे पापड तयार झाले आहेत आणि पापड अजिबात तेलकट झाले नाहीत। तुम्हाला काय वाटतंय? पापड कसे झालेत? कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। हे पूर्णपणे निशुल्क आहे। धन्यवाद।